हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज आमचा ब्लॉग होता आमच्या इथे पाठीमागे काय तर प्रोग्राम होता त्याचा. तर आम्ही तिकडे गेलो होतो गाणे ऐकायसाठी. तुम्ही गाणं ऐकलं स्टार्टिंगला, तर या प्रोग्राममध्ये गेलो आम्ही व्हिडिओ शूट करायसाठी. मला ब्लॉग बनवायचा होता मोठा म्हणून. तर तुम्ही गाणं ऐकू शकता. मग ते गाणं बोलत होते तर थोडं माझा फेस दाखवलं मी बोललो कसं असते बघू जरा. पब्लिकमध्ये उभारलो होतो तर हातात झाडणं डोईवर शेणाचं पाट. मग तिचं गाणं चालू असताना मला मित्र मॅच बघत होता. त्यामध्ये मी पण थोडी मॅच बघितली आणि लगेच तिकडे दाखवलं परत गाणं, कारण की मॅच तेवढी मला आवडत नाही बघायला. काकाची चांदणी घेऊन खाली तो गाणं बोलत असताना त्याच्या बॅक साईडला जो बसला आहे ना, त्याचा भाईचं वाजवायचं तरीका मला खूप आवडलं होतं. ते त्याचं सिंगल जो वाजवतो ना, ते ऐकायला खूप मला बरं वाटलं होतं. मी ऐकलं होतं स्वतःच्या कानाने. ते 5:30-5:30च्या दरम्यान काय तर. माझा सगळा फोकस त्याच्या हातावशीच होता, कारण की त्याचे हात केवढे फास्ट चालत होते ना व्हायचे. तर मग तेवढ्या तिकडे ते कोणीतरी येणार होतं. मग त्यांचा व्हिडिओ काढला मी. बॅक साईडनं तो येत होता, तर तिथे व्हिडिओ काढून झालं. तिकडे व्हिडिओ काढला. तो भाईचे फोटो व्हिडिओ सगळे काढत होते. मग तो स्टेजवर गेला. पण भाई गाणं बोलायला आला होता. तुम्ही त्याचं बी गाणं ऐकू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. हरी तलवार एक झारी तर भीम दुधारी होता आणि एकटाच भीमा माझा. मग त्या भाईचं गाणं बोलून झालं. मग तबला तिकडे रिएक्शन माझा स्वतःचा व्हॉइस लावला, कारण की सगळं जर मी गाणं ऐकवलं तर पब्लिक तेवढा माझा ब्लॉग बघणार नाही. माझा ब्लॉग बघावा असं मला वाटतं, पूर्ण ब्लॉग बघावं असं वाटतं. म्हणून मी मध्ये माझा व्हॉइस लावतो आहे, कारण की त्याशिवाय तर तुम्ही ब्लॉग बघणार नाही. तुम्ही असं कोणत्या फंक्शनचा ब्लॉग बघायचा असेल तुम्ही मला कमेंट करा. तुमच्यासाठी स्पेशली मी ते फंक्शन अटेंड करून तिकडे जाऊन व्हिडिओ बनवून पोस्ट करेन. मग तशा प्रकारे तिकडे व्हिडिओ काढले पूर्ण मी. आणि तुम्ही आता गाणं ऐकू शकता परत. मला तिकडे गाण्याचं कायच पडलं नव्हतं. मला पडलं होतं ते म्हणजे ते पाठीमागं जे वाजवायला बसले होते ना, तबला ते सगळं. ते भाई असं सुंदर प्रकारे वाजवत होते ना भाई. एवढी कला माणसात माझ्यामध्ये होती. पहिला मी ढोल वाजवायचो, सगळं करायचो, पण मी आता सध्या बंद केले. तर तुम्ही गाणं ऐकू शकता. आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भी छोटी हूँ मैं, गुणवान की बेटी हूँ मैं. प्रेम का रस बरसाऊं ऐसी प्रेम की गोली हूँ. प्रेम का रस बरसाऊं ऐसी प्रेम की गोली हूँ. गाणं सोबत ते सगळं गाणं ऐकून झालं. पब्लिकला दाखवलं थोडं. पब्लिकला दाखवल्यानंतर परत स्टेजकडे गेलो. स्टेजवर थोडं दाखवलं आणि परत कॅमेरा फिरवला माझ्याकडं. माझं थोडं तोंड बघितलं कसं दिसतंय, नीट दिसते का नाही. मग लक्ष्मीकांतबाई काय तर खायला आणलं होतं. त्याला बोललो खा तर राहत होता. मग तिथून मी गेलो नाक्यावर हरिभाईसोबत. तर तिथून मी डायरेक्ट उद्या ब्लॉग बनवला आजचा. म्हणजे आज गेलो याच्यामध्ये गार्डनमध्ये मला रील काढायला जायचं होतं. तर आपल्या एवढी तर